आपण सगळे सन्माननीय आहात, ज्येष्ठ आहात, त्या त्या विषयातले अभ्यासक आहात आणि आपण आणि समाजाचे प्रतिनिधी सुद्धा त्या समाजाचे. आज महाराष्ट्रातली सगळी सामाजिक राजकीय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे जेव्हा आपण या चर्चेच्या दरम्यान मत मांडू तेव्हा ते मत जबाबदारीनं आणि तितक्याच आपण दुसऱ्यांचा सन्मान करून मांडूया. यात दोन समाजाला भिडवणं हा मेसेज महाराष्ट्रात खूप चुकीचा जाईल असं होता कामा नये अशी माझी विनंती आहे. दुसऱ्याचं नाही पटलं तर प्लीज सांगा नाही पटलं, पण आपण आपली मर्यादा कुठेही सोडू नका अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. मेसेज महाराष्ट्रात चांगला गेला पाहिजे. ही चर्चा पुढे नेताना मला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. लक्ष्मणजी, प्रश्न आज हा विचारला जातोय की ओबीसींमध्येच आमचं आरक्षण आहे आणि ते आम्ही आरक्षण घेणार. त्याच्याबद्दलचा दाखला असा आहे, जर 50 लाख ओबीसींची प्रमाणपत्र, कुणब्यांची प्रमाणपत्र मराठा समाजामध्ये आहेत, तर मग उरलेला जो मराठा समाज आहे तो कोण आहे, हा प्रश्न आहे. नाही, विषय असा आहे की जर 58 लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे अलीकडच्या कालावधीत दावा केला जातोय, तो जर खरा दावा आपण आता आज रोजी मांडला तर मग सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेतल्या छोट्या 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 घटकांचं काय होणार, तो त्यांच्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्यांच्या स्पर्धेत टिकणार का, तो गावगाड्यातल्या पंचायत राजमध्ये लोकल बॉडीजमध्ये सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत आत्ता कुठं त्यांचं रिप्रेझेंटेशन दिसायला लागलं होतं, एखादा महापौर एखादा झडपी अध्यक्ष दिसायला लागला होता, त्याचं काय होणार. आणि मुळात आरक्षणाचा घटनात्मक अर्थ हा सोशल जस्टिस आहे, इकॉनॉमिकल बेस नाही. हा घटनात्मक अर्थ इथले तज्ञ मंडळी, साहित्यिक मंडळी, विचारवंत मंडळी, परत आपल्या सगळ्या कायद्याच्या सभागृहातली मंडळी हा अर्थ कधी समजून घेणार आहेत. आणि हे भयंकर चालू आहे. जर कुणी मोर्चाच्या द्वारे लाखोचा मोर्चा घेऊन इथली व्यवस्था यंत्रणा वेटीस धरून आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आम्ही बघूनच घेतो असं म्हणणारा माणूस कधी बॅकवर्ड असू शकतो का. बघा, बीसी ओबीसीला काय म्हटलं जातंय, बॅकवर्ड क्लासेस हा त्याला वर्ड आहे बीसी, किंवा पिछडा वर्ग हिंदीमध्ये, किंवा ओबीसी म्हटलं तर अदर बॅकवर्ड क्लासेस. जो घटक किंवा जो घटक मागं पडलेला आहे, ज्याला मागच्या लिटरेचरमध्ये हिस्ट्रीमध्ये ज्या लोकांना दुय्यम वागणूक दिली गेलेली आहे त्यांच्या व्यवसायावरनं किंवा त्यांच्या त्या परिस्थितीतल्या त्यांच्या आजपर्यंतच्या हिस्ट्रीवरनं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे. आणि मग हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, अनेक आयोगांना मान्य नाही. मराठा समाज आम्ही सोशली बॅकवर्ड आहोत हे इथल्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, आयोगांना मान्य नाही. आणि मग सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही तर मग आता आम्ही कुणबी आहोत. मग कुणबी आहोत आणि मग आम्हाला दिलं पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपासून तो दाखला दिला जातो. त्याच्यावरही माझ्याकडे उत्तर आहे. माझे मित्र श्रीमंत कोकाटे साहेब असतील किंवा मराठा आरक्षण अभ्यासक शिवानंद भानुसे असतील, त्यांनाही मी तो प्रश्न विचारणार आहे, त्याचंही उत्तर आहे आमच्याकडं. प्रश्न असा आहे की गावगाड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या मराठा समाजापेक्षा बॅकवर्ड आहेत का फॉरवर्ड आहेत, एवढंच त्यांनी इथं सांगावं. आणि मग त्या जर बॅकवर्ड असतील मराठा समाजापेक्षा, मी तुलनात्मक बोलतोय, मराठा समाजाला जे आता एससीबीसीचं आरक्षण सेपरेट दिलेलं आहे, महाराष्ट्र शासनानं कायदा करून दिलेला आहे, ते का नको आहे आणि ओबीसी मधूनच का पाहिजे, या प्रश्नाचं मी त्याचं उत्तर घेतो दोन्ही पाहुण्यांकडून.